नागपूर जिल्ह्यामध्ये आज शिक्षकांचं भव्य आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। यावेळी जिल्ह्यातल्या 100% सर्व शाळा बंद आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की टीईटी ही अनावश्यकपणे शिक्षकावर लादलेली आहे, ती एकतर कमी करावी किंवा त्यात सुलभता आणावी। शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची जी कार्यरत आहे त्यासाठी व्यवस्था करावी, त्यात गुणांची टक्केवारी पासिंग गुणांची ती 40% करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे 14 मे 2025चं एक अन्यायी परिपत्रक आहे पदोन्नती संदर्भात, ते रद्द करण्यात यावं। त्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर शिक्षकाचा भेदभाव केला आणि शिक्षकात गट पाडले गेलेले आहे। तिसरी मागणी आमची बीएलओची आहे। बीएलओमुळे शिक्षक त्रस्त झालेला आहे, शिक्षकाचं धड शाळेत लक्ष नाही, शाळा ओस पडू लागल्या आहे। म्हणून बीएलओ हे काम शिक्षकांकडून काढून घ्या आणि ते स्वतंत्र बेरोजगार यंत्रणेला गावातल्या अन्य यंत्रणा आहे शासकीय त्यांच्याकडे देण्यात यावं, अशी या ठिकाणी मागणी आहे आमची। बाकीचे ऑनलाईन कामं सुद्धा कमी करा ही मागणी आहे। विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी द्या ही मागणी आहे आणि शिक्षकांना जास्त वेळ शाळेत टिकू द्या ही महत्त्वाची मागणी आपण केलेली आहे। यासाठी आज हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। शिक्षक एक चुकीचा रद्द करा 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 शिक्षक एक चुकीचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।